नमो बुद्धाय, जय भीम. धम्मसम्राट अशोक बुद्ध विहार ह्या चॅनलवर आपल्या सर्व उपासक उपासिकांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आपल्या काही उपासिकांचे, लहान बालिकांचे काही नाट्य आणि सुंदर असे गाणी झालेले हे तुमच्यासमोर सादर करत आहोत. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हालाही खूप आवडेल. लहान मुलांची नाटक बघण्यासाठी हा एक वेगळा आनंद होता, तो तुमच्यासोबत शेअर करत आहे. वैशाखी पौर्णिमा होती सकाळ, महामायेचा देवी वनी जन्मला बाळ, तो बाळा सुसुरे देवी वनी जन्मला बाळ, तो बाळा सुसुरे आनंद झाला महामायेला, पुत्र लाभला शुभोदनाला, पारस मिळाला राजगादीला, तो बाळा सुसुरे पारस मिळाला राजगादीला, जो बाळा सुसुरे असे मुनीची भविष्यवाणी, जन्मकुंडली सांगे पाहुनी, चक्रवर्ती हा योगी हे बाळ, जो बाळा सुसुरे चक्रवर्ती हा योगी हे बाळ, जो बाळा सुसुरे राणी महामाया सातव्या दिनी निर्वाणपदी गेली सोडूनी, बाळ गौतमीच्या स्वाधीन करुनी, जो बाळा सुसुरे बाळ गौतमीच्या स्वाधीन करुनी, जो बाळा सुसुरे जपोतपाने वाढले कोश, सत्य सुखाचा लागे ना शोध, बोधी वृक्षाने कळविले पुत, जो बाळा सुसुरे बोधी वृक्षाने कळविले पुत, जो बाळा सुसुरे बहुजनांच्या हिता सुखाचा मार्ग शोधिला सत्यव्रताचा, दीप उजळे स्वयंप्रकाशी, जो बाळा सुसुरे दीप उजळे स्वयंप्रकाशी, जो बाळा सुसुरे करावे पालन पंच अष्टशिलांचे, दया क्षम आणि शांती प्रेमाचे, कारिले विश्व सिद्धार्थाने, जो बाळा सुसुरे तारिले विश्व सिद्धार्थाने, जो बाळा सुसुरे तारिले विश्व सिद्धार्थाने, जो बाळा सुसुरे प्रत्येक पौर्णिमेला काय केलेले आहे? आपल्याकडे पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे. तर प्रत्येक पौर्णिमेचं काय महत्त्व आहे या वंदनेतून मला कळेल. शील प्रज्ञा करुणाय अनंत सम्यक संबुद्धाला, आमचा प्रणाम तथागताला. शील प्रज्ञा करुणाय अनंत सम्यक संबुद्धाला, आमचा प्रणाम तथागताला. शाकुंतली अन्य तुझा झाला,
वृक्षाकळी ज्ञान मिळविले वैशाख पौर्णिमेला आमुचा प्रणाम तथागताला आमुचा प्रणाम तथागताला मध्यमार्ग ज्ञान मिळवून सारनाथात आला धम्मचक्र प्रवर्तन केले 5 शिष्यांची आज्ञा सतधम्माचे द्वार उघडिले बाबू, हे जरा हे कर ना. पौर्णिमेला आमुचा प्रणाम तथागताला आमुचा प्रणाम तथागताला अविश्रांततेची कंटिले अंधश्रद्धा मिटवाया शांतिदीप जगा दाखविला रक्तपात हटवाया वैशाख पौर्णिमे देह ठेविला कुशीनार नगराला आमुचा प्रणाम तथागताला आमुचा प्रणाम तथागताला अभिनिष्क्रमण धम्मचक्र प्रवर्तन गर्भ प्रवेशाला आषाढ पौर्णिमेचा मुहूर्त भगवंते साधिला जन्मज्ञान महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेला आमचा प्रणाम तथागताला आमचा प्रणाम तथागताला नाटक रेकॉर्ड कर. हां ते करेन. उद्धार कठरला पुनर्जीवन धर्माचे नागपुरी विजयादशमीला बोधिसत्वे भीमदेवी घडवुनी जगी अमर झाला लाखो मुखातून त्रिसरणाचा निनाद नमिलुला आमुचा प्रणाम तथागताला आमुचा प्रणाम तथागताला आमुचा प्रणाम तथागताला. वंदना ग्रुप सादर करत आहे सुजाताची कीर बुद्धत्वाचा मार्ग. टाळ्यांनी स्वागत करूया आमच्या या छोट्या कलाकारांचे. या नाटकातील पात्र आहेत सिद्धार्थ, सुजाता, सुजाताची आई, छोट्या मुलींची आई. आम्ही सुरुवात खाली करूया. बस. पुन्हा एकदा प्लीज थोडी शांतता राखावी. दृश्य 1, एक घर, छोट्या मुली. बाळा तू ती खीर बनवत आहे. अरे आज कारण वैशाख पौर्णिमा आहे म्हणून. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते सुजाताची. मग तुम्हाला कळेल की आपण खीर का बनवतो पौर्णिमेला. ही गोष्ट असून बोलते निरंजन का नदीकाठाच्या अरण्यावर खूप वर्षापूर्वी निरंजन नदी काठच्या अरण्यात राजपुत्र सिद्धार्थाने कठोर तपश्चर्या केली होती ज्ञानप्राप्तीसाठी. त्याने अन्न, पाणी, झोप सगळं त्यागलं. पण आता तो खूप अशक्त झाला होता. मृत्यूच्या उंबरठ्यावर होता. सिद्धार्थ, हे शरीर मी फारच छळले पण ज्ञान सापडले नाही. आता मी मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे. हीच का खरी वाट आहे का ज्ञान प्राप्तीची की यापेक्षाही काही वेगळं. दृश्य 3, सुजाताचे घर. सुजाता, आई, मी जे व्रत केले होते ते पूर्ण झाले. मला मूल झाले. आज देवतेला खीर अर्पण करायची आहे. प्रेमाने खीर बन. तुझे व्रत पूर्ण झाले आहे. देवतेची कृपा तुझ्यावर आहे.
सुजाता खीर बनवते आणि अरण्यात निघते. जेव्हा सुजाता खीर बनवून ती वृक्ष देवतेला अर्पण करण्यासाठी निघते तेव्हा तिची दासी पुन्हा त्या वृक्षाखाली ज्ञानस्थ स्थितीत असलेले सिद्धार्थ गौतम यांना पाहते. जे दीर्घ तपश्चर्येमुळे अशक्त झालेले असतात आणि ती समजते की हेच वृक्षदेव आहे आणि म्हणते, मालकीन चला त्यांना खीर अर्पण करूया. सुजाता: हाच का वृक्षदेव आहे? किती शांत आणि तेजस्वी आहे. हे वृक्षदेवता, कृपया ही खीर स्वीकार करा. माझ्या व्रताची ही पूर्णता आहे. तुझ्या या दयेने केवळ शरीरच नव्हे तर मनाचे सुद्धा पोषण झाले. धन्यवाद. खीर खाल्ल्यामुळे सिद्धार्थाची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. खीर खाल्ल्यावर सिद्धार्थाला एक मोठं सत्य समजलं. अत्यंत कष्टही नाहीत आणि भोगही नाहीत. मध्यम मार्गच खरी वाट आहे, जो माणसाला सुख आणि शांतीकडे घेऊन जातो. सिद्धार्थ: मध्यम मार्ग, ना फारसा भोग ना फारसा तप, हाच खरा समतोल, हाच बोध मार्ग. त्या रात्री सिद्धार्थाला 5 स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपल्याला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला. आणि खरंच तो झाला गौतम बुद्ध. बुद्ध म्हणजे जागृत झालेला. दृश्य 6 वारसा सुजाताची आई. ज्याला तू खीर दिलीस तो तरी आता बुद्ध झाला. माझं अर्पण सफल झालं. त्यांचं ज्ञान जगासाठी दीपस्तंभ ठरलं. सुजाताच्या एका साध्या खीर अर्पणाने इतिहास बदलला. कधी कधी एक छोटा दयाळूपणा, एक छोटी मदतही संपूर्ण जग बदलू शकते. बुद्ध वृक्षाखाली ज्ञानप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या करत होते. त्यांनी अन्न आणि पाणी घेणे पूर्णपणे बंद केले होते. अशा स्थितीत सुजाताने त्यांना खीर देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले. खीर बुद्धांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण घटना होती. या खीरने बुद्धांना त्यांची तपश्चर्या सोडण्यास आणि मध्यम मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त केले आणि त्यांना ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक ऊर्जा मिळाली. खीर स्वीकारल्यानंतर बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झाले. मध्यम मार्ग, ना फारसा भोग ना फारसा तप, हाच खरा समतोल, हाच बोध मार्ग. आणि त्यांनी जगाला शांती आणि प्रेम याचा मार्ग दाखवला. छोट्या मुलीची आई. आता समजलं असेल तुम्हाला, सुजाताची खीर बुद्धाच्या जीवनातील किती अविस्मरणीय घटना आहे, जी त्यांच्या ज्ञानप्राप्ती व त्यांच्या धम्माच्या प्रसारासाठी किती महत्त्वपूर्ण ठरली. म्हणून बुद्ध पौर्णिमेच्या उत्सवात सुजाताची खीर आठवण म्हणून बनवली जाते व त्याचा वाटप केला जातो, जे बुद्धांना दिलेलं प्रतीक आहे. छोट्या मुली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या. जय भीम.